युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली नूतन नगराध्यक्ष पराग संधान यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव स्वच्छतेला नवी दिशा मिळणार आहे। कोपरगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर नगराध्यक्ष पराग संधान यांनी कोणताही विलंब न करता कामाला सुरुवात केली आहे। निवडणूक प्रचारादरम्यान नागरिकांना दिलेले आश्वासने लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासनासोबत समन्वय साधत ठोस पावले उचलली जात असून जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे मत विवेक कोल्हे यांनी आणि नगराध्यक्ष पराग संधान यांनी व्यक्त केले आहे। तात्काळ कोपरगाव शहरातील स्वच्छता हा विषय प्राधान्याने हाती घेतला आहे। याच अनुषंगाने कोपरगाव नगर परिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत। शहर स्वच्छतेसाठी आवश्यक साहित्य व साधनांची कमतरता, ठेकेदारांकडून मिळणारे सुविधा, उपलब्ध साहित्य, वाहने तसेच कंत्राटे पद्धतीने कार्यरत महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना किमान वेतन, आयोगानुसार वेतन न मिळण्यासारख्या गंभीर प्रश्नावर सखोल चर्चा करण्यात आली आहे। तुम्ही शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न सोडवा, तुमचे प्रश्न आम्ही सोडवू, हा विश्वास विवेक कोल्हे यांनी दिला आहे। आम्ही घरकुलाचा प्रश्न जो आहे तो भैयासाहेब मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे आपण तो मांडू। त्या घरांची जी परिस्थिती तुम्ही सांगताय त्याची आम्ही 1-2 दिवसात पाहणी करतो। 15 प्रभाग आहे। नाही मला एक सांगा, 15 प्रभाग आहे, एका प्रभागाला 2 गाड्या, 2 गाड्या काही भागात आता 1 नंबर 2 नंबर ऍव्हरेज 2 धरा ना। कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय म्हटलेलं आहे, त्यांनी किती गाड्या द्यायच्या? 20 ते 21 गाड्या द्यायच्या आपल्या सोडून धरून त्या। कसं काय होईल? 15 प्रभाग आहे, ते 30 गाड्या होतात, 2-2 म्हटल्या तर त्यावेळेस आपल्याकडे गाड्या आता गाड्या आल्या गाड्याच नाही। कॉन्ट्रॅक्टर नगरपालिकेने गाड्या खरेदी केल्या तेवढ्याच चांगलं। 19 गाड्या। अजून काय कॉन्ट्रॅक्ट मध्ये? रोड स्वीपरचे मशीन, ट्रॅक्टर 2 ट्रॅक्टर आहेत, 2 ट्रॅक्टर आहे का ते? ट्रॅक्टर आहेत। कुठे आहे ते 2 ट्रॅक्टर? रोड झालं नाही कचरा भरा आहे। 2 ट्रॅक्टर 15 प्रभाग करणार आपले 2 आहेत। आपले 2 त्यांनी किती द्यायचे? कॉन्ट्रॅक्ट मध्ये किती म्हटले? त्यांनी उर्वरित वाहन पुरवायचं किती? म्हणजे 4 ट्रॅक्टर मध्ये 2 ट्रॅक्टर आहे आणि आपल्या डंपर आहे। आता आहे ठीक आहे, टेंडर मध्ये किती? टेंडर कागदावर मला 21 वाहन, 21 घंटा गाड्या, रिक्षा संपल्या 4 ट्रॅक्टर 4च द्यायची असं लिहिलंय का? कॉन्ट्रॅक्ट मध्ये 4च ट्रॅक्टर द्यायचे, 4 मध्ये होईल सगळं। कचरा वाहतूक पुढं त्याच्यामुळे बस एवढे। आणि अजून मॅन पॉवर काय पुरवायची, काय नाही? मॅनपॉवर इस्टिमेंटनुसार एका बाई 9,000 स्क्वेअर मीटर झाडायचे, त्या हिशोबाने त्या महिला पुरायचे ते एका बाईचे किती द्यायचं त्यांना पेमेंट का? किमान वेतनुसार किमान वेतन किती? 230 आहे का? 230 ते झाडलं 9,000 स्क्वेअर मीटर झाडलं ते म्हणते 9,000 स्क्वेअर मीटर आमची बाई झाडीत नाही, आम्ही कसं झाडत नाही 9,000 स्क्वेअर मीटर ते म्हणतात। त्याला फक्त आता माहिती साहेब, फक्त आता माहिती त्यांना आता किती स्क्वेअर फूट झाडले त्यांना तेच समजत। आता 240 रुपये ते 9,000 स्क्वेअर फूट झाडून घ्यायचे का 11,000 झाडून घ्यायचे? त्याला 9,000 आखून द्या ना, इथून त्या मंदिरापर्यंत येथून एकदा मोजमाप करा, एकदा मोजमाप करा। रोज एवढंच झाडायचं, एवढंच झाडायचं ती जबाबदारी त्यांची नाही, ते जास्त लागेल। पाया कमी लावायच्या, त्यांच्याकडून जास्त एरिया झाडून घ्यायचा आणि त्यांचा 9,000 येतो, 15,000 16,000 त्यांच्याकडून झाडून घ्यायचे आणि कमी वायात ते जास्त काम दाखवायचे, असा तो विषय। बरं काय, गरीबाच्या पोटात ताटातलं खाऊन काही भेटणार नाही, तुम्ही थोडस लक्षात घ्या। कोणता कॉन्ट्रॅक्टर काय नाही बोलू घेतो आधी टेंडर कॉपी द्या, टेंडर संपलेलंच येते, आधी टेंडर कॉपी द्या आम्हाला। उद्यापासून चला तुमचे प्रश्न सोडवू, पण तुम्ही कोपरगावचे प्रश्न सोडवायचे, स्वच्छतेचे। ठरलं मग आपलं घर स्वच्छ ठेवतो तसं हे शहर स्वच्छ ठेवायचं आपल्याला। तर आजपासून आपण संक्रांतीपर्यंत या ठिकाणी स्वच्छ कोपरगाव सुंदर कोपरगाव अभियान आपण चालू करतोय, त्याच्यामध्ये सगळ्यांना सहभागी करून घेतोय आणि त्यामध्ये तुमचेही प्रश्न आणि तुमचेही प्रश्न सोडवण्याचे मीटिंग घेऊन आपले प्राधान्य राहील। सगळ्या सामाजिक संघटनेला मी आवाहन करतो या निमित्ताने की त्यांनी देखील स्वच्छ कोपरगाव सुंदर कोपरगाव या अभियानामध्ये सहभाग नोंदवावा। सगळ्या निर्वाचित नगरसेवकांना आवाहन करतो त्यांनी आपापल्या प्रभागामध्ये ही मोहीम राबवावी। सगळे उभे राहिलेले उमेदवारांना आवाहन करतो त्यांनी पण ही राबवावी
आणि आपण 15 तारखेला मग प्रभाग निहाय त्याचं सर्वेक्षण करून बक्षीस देऊया, आपण जाहीर करूया. आहे ना तुमची तयारी? डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.